100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अंजली. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत निवृत्त मेजर प्राजक्ता देसाई यांच्याशी. त्यांच्याशी संवाद साधणार आहे, पण त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. निवृत्त मेजर प्राजक्ता देसाई या आर्मी एव्हिएशन वेटरन आणि पहिल्या महिला UAV ऑब्झर्व्हर पायलट आहेत. शौर्य, समर्पण आणि नियोजन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर प्राजक्ता देसाई यांना इंडियन नॅशनल बार असोसिएशनकडून दिला जाणारा 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल विमेन इन 2025 हा पुरस्कार, त्याबरोबरच व्हॅलियंट फेम आयकन 2025 हा पुरस्कार, 2022 सालचा अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलंय. सध्याच्या तरुण पिढीसाठी त्या मार्गदर्शक आणि कॉर्पोरेट लीडर म्हणून कार्यरत आहेत. प्राजक्ता मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार अंजली. आज ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने असंच आपल्या कार्यक्रमाचंही नाव आहे. तर सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायचं आहे की पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, तर त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने 7 मेला ऑपरेशन सिंदूर केलं आणि या मिशनचं नाव खूपच वेगळं आहे. तर या नावाबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिलं मी हे सांगणार की 22 एप्रिलला जो हल्ला झालाय तो एक खूप कावडली ॲक्ट होता. तुम्ही विचार करा, टोटल 25 लोक, 25 पुरुष आणि 1 नेपाळी सिटिझन, ह्या लोकांना विचारून मारलं गेलं. त्यांच्या बायकांच्या फुड्यात मारलं गेलं. गन पॉईंटवर, एकदम क्लोज रेंजवर त्यांची हत्या केली गेली. आणि मला तरी असं कन्फर्म्ड बोलायचं आहे की ही जी ॲक्ट होती ती कम्प्लिटली पाकिस्तान स्पॉन्सर्ड आणि लष्कर ए तोयबाचे जे टेररिस्ट त्या लोकांनी केली. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्या घरचा करता पुरुष जातो त्या बाईवर, तिच्या परिवारावर काय परिणाम होतो. 15 दिवस दिले इंडियन गव्हर्नमेंटने, आपल्या नेबरिंग देशांनी. त्यांनी काही म्हटलं नाही, त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटीही घेतली नाही आणि ते झडकत गेली ती रिस्पॉन्सिबिलिटी. तर आय थिंक हा एक नीड ऑफ दी आवर होता, जो ऑपरेशन सिंदूर, इंडियन आर्म फोर्सेस आणि भारतीय गव्हर्नमेंटने हे केलं. आपण जेव्हा म्हणतो सिंदूर, त्यांचं सौभाग्य ह्या टेररिस्टने घेतलं. तर हे खूप एक ॲप्ट नाव होतं, खूप एक सुंदर नाव दिलं ऑपरेशन सिंदूर. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा हा प्रेस कॉन्फरन्स झाली, तुम्ही बघितलं असाल की कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग, त्या दोघीही पुढे आल्या. त्यांनी पूर्ण मिशनची पूर्ण सगळ्यांना आपल्याला बातमी दिली. तर हा किती एक सुंदर मेसेज आपण दिलेला आहे की दहशतवाद्यांना प्रत्युत्तर भारत देणार. भारत एक पीसफुल देश आहे. आपण पीस प्रोजेक्ट करतो. आपल्याला हवं असतं की आपण कुठल्या वॉरमध्ये पडू नये, पण ॲट द सेम टाइम हे एवढं इक्वली इम्पॉर्टंट होतं की तुम्ही आमच्या 25 निष्पाप लोकांना मारलत, तर आम्ही ह्याचा बदला जरूर घेणार. जेव्हा ते म्हटले, त्याच्या बायकांना म्हटले की तुम्ही जा आपल्या गव्हर्नमेंटना सांगा की आम्ही काय केलंय. आय थिंक हे गव्हर्नमेंटची आपल्या खूप सुंदर स्टेप होती, जेव्हा त्यांनी 2 महिला अधिकारींना पुढे उभं केलं, ज्या ह्या ऑपरेशनमध्ये कार्यरत होता, आणि त्यांना सांगितलं की आत्ता हा मेसेज तुम्ही त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनला, त्या लोकांना पुरवा की भारत काय करू शकतं. आणि आय थिंक ह्याच्याच जस्टिफिकेशन आहे आणि ह्याच्याच जस्टिफाय करतं ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरची तयारी करायला खरं म्हटलं तर हातात फार वेळ नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये ही तयारी कशी केली जाते किंवा कशी केली गेली? आता आपल्याला माहिती आहे की जी लास्ट टाइम आपल्यावर पुलवामा अटॅक झाला, त्याच्या रिटॅलिएशनमध्ये बालाकोट एअर स्ट्राईक केली. असे जे रिटॅलिएटरी मिशन असतात त्याच्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ मिळतो प्लॅनिंगला. तर ह्या वेळेला काय इम्पॉर्टंट असतं की नंबर 1 इज सगळ्यांचं कॉर्डिनेशन. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आर्म फोर्सेसचं कॉर्डिनेशन आणि आपल्या सिक्युरिटी एजन्सीची कॉर्डिनेशन, अलॉंग विथ आपले जे पॉलिटिकल डिसिजन मेकर्स आहेत, ब्युरोक्रेसी आहे, या सगळ्यांचं एकदम हाय लेवलचं कॉर्डिनेशनची गरज असते. सेकंड थिंग असते सगळ्यात इम्पॉर्टंट इज युअर इंटेलिजन्स गॅदरिंग. जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते कुठल्याही मीडियावरून, डिजिटल मीडिया झाला, ह्युमन एंड झाली, म्हणजे माणसांनी देणारी इंटेलिजन्स झाला, म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणतात ग्राउंड एजंट्स झाले, सॅटेलाइट इमेजरी झाली, या सगळे जे इन्फॉर्मेशन येतात तेवढी चोख मिळालं पाहिजे. आणि इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याच्यानंतर ॲक्शनेबल लिंट, म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन तर मिळते पण त्यातून एक्झॅक्टली काय त्याचा सारांश निघतो, ती एक्झॅक्टली राईट काढणं खूप इम्पॉर्टंट असतं. तिसरी म्हणजे सिक्रेसी मेंटेन करणं. जसं आपण बघितलं की
जेव्हा पूर्ण जग किंवा पूर्ण इंडिया मॉकड्रिल बद्दल म्हणत होतं, प्रॅक्टिस करत होती लोक, एवढी चर्चा चाललेली, आणि रात्री आपल्याला कळतं 1:45 वाजता की ऑपरेशन सिंदूर एक्झिक्यूट झालं मिनिमम 23 मिनिटात. तर तुम्ही विचार करा किती हाय लेवलची सिक्रेसी मेंटेन केली जाते. बिकॉज जेव्हा आपण म्हणतो ना कुठल्याही एका सिस्टममध्ये माणसं असतात, वी आर प्रोन टू सम काइंड ऑफ मिस्टेक्स, ह्युमन एरर. तर ह्या वेळेला सिक्रेसी अशी मेंटेन केली जाते की जे माझं काम आहे, जे माझ्याशी संबंधित आहे, मला तीच इन्फॉर्मेशन मिळणार, आणि मी फक्त लेफ्ट अँड राईट लक्ष द्यायचं नाही, फक्त त्या माझ्या ह्याच्यावर ॲक्शनेबल काम करायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इज द 4th स्टेप, ते म्हणजे एक्झिक्युशन. मी हे सगळं केलं, ठीक आहे, मला तर प्रॅक्टिसला तर जास्त टाइम नाही मिळाला, आणि फुल फ्लेजही प्रॅक्टिस करू शकत नाही, बिकॉज हे सिक्रेट मिशन्स आहेत. हे मिशन्स असे आहेत की विदाऊट द एंटायर वर्ल्ड नोईंग यू नीड टू एक्झिक्यूट देम इन नो टाइम. तर ह्या वेळेला एक्झिक्युशन तुमचं इम्पॉर्टंट, तुमचं कम्युनिकेशन, ऑन टाइम सगळे डिसिजन्स घेणं, जर काय कंटिजन्सी आली तर त्याचा काय प्लॅन बी आहे, हे सगळं करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जेव्हा तुमचं ह्या सगळ्या स्ट्रीम्स स्ट्रॉंग आहेत तर तुमचं एक्झिक्युशन परफेक्ट होतं. आणि आय थिंक ह्या 4 स्टेप्स अलाइन झाल्या की असे मिशन सक्सेसफुल होतात. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत बोलायचं तर अत्यंत अचूक नियोजन होतं, गुप्तता पाळली गेली होती, समन्वय व्यवस्थित साधला गेला होता. हे सगळंच महत्त्वाचं ठरलं या ऑपरेशनमध्ये. आणि मॉकड्रिल्स पण त्या दरम्यान खूप महत्त्वाचा रोल त्यांनी प्ले केला. तर मॉकड्रिल्सबद्दल काय सांगता येईल? जसं ही प्रेस कॉन्फरन्स जी झाली, जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी क्लिअरली म्हटलं ऑपरेशन सिंदूर हे एक फोकस्ड, मेजर्ड आणि नॉन एस्केलेटरी आहे. म्हणजे फक्त जी कारवाई झाली आहे 22 एप्रिलला किंवा गेले 30 वर्ष कॉन्स्टंटली जे टेररिझम फंड होऊन ज्या गोष्टी JNK मध्ये होत आहेत, जो शेवटचा 2008 सालचा मुंबई अटॅक झाला, त्यानंतरचा हा सगळ्यात मोठा अटॅक जेव्हा निष्पाप सिव्हिलियन मारले गेले. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, इंडियन आर्म फोर्सेस आणि इंडियन गव्हर्नमेंटचा एकच उद्देश होता की आम्ही जे चुकीच्या गोष्टी झाल्या, जी निष्पाप लोक मेली आहेत, त्यांच्या ह्याचा बदला घेणार. हे नॉन एस्केलेटरी आहे. हा एक डेक्लेरेशन ऑफ वॉर नाही आहे. आपण लढाईवर गेले नाही आहोत, बिकॉज जेव्हा वॉर होतो, वॉर डिक्लेअर केला जातो. एका नेशनमध्ये इमर्जन्सी होते, जसं आपण 71ला ऐकलेलं. तर जेव्हा ह्या गोष्टी होतात, ॲट द सेम टाइम आपल्याला माहिती आहे की समोरची जी कंट्री आहे ती पण गप्प बसणार नाही. आणि त्या कंट्रीचा ट्रॅक रेकॉर्डच असा आहे की निष्पाप लोकांवर पहिला हल्ला करणे. जर माहिती आपल्याला की अशी ॲक्शन येऊ शकते, खूप इम्पॉर्टंट असतं की नॅशनल सिक्युरिटी फक्त आर्म फोर्सेस नाही तर आपण सिव्हिलियन्सनी सुद्धा पाळली पाहिजे. तर आपण ह्यासाठी कम्प्लिटली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. त्यावरून ती आयडिया आली मॉकड्रिलची. मी तुम्हाला सांगते, आर्म फोर्सेसमध्ये ना, फक्त इंडियन आर्मी नाही, पूर्ण जगभरांच्या आर्म फोर्सेसमध्ये एक स्टेटमेंट आहे, ती खूप पॉप्युलर आहे. द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. जेवढं तुम्ही आपल्या पीस टाईमला प्रॅक्टिस करणार, सगळ्या ड्रिल्स करणार, प्रिपेअर्डनेस हाय ठेवणार, तेवढंच तुमची सक्सेस आणि तुमची ॲट्रिशन म्हणजे तुमची कॅज्युअल्टी होतात, जे लोक शहीद होतात, ती कॅज्युअल्टी कमी होणार. द लेस यू ब्लीड इन वॉर. असाच कॉन्सेप्ट असतो आर्म फोर्सेसमध्ये सगळ्या. आणि हाच कॉन्सेप्ट मला वाटतं हा मॉकड्रिलमध्ये आहे की जर हवाई हल्ला झाला तर आपल्याला ब्लॅकआउट कसं करायचं आहे, आपल्याला आड कशी घ्यायची आहे, आपण इमिडिएटली जाऊन आपण जमिनीवर कसं जाऊन झोपायचं. मग जर लोकांना, आपल्या बरोबरीच्या लोकांना काय झालं, इमिडिएटली ॲम्ब्युलन्स कशी बोलवायची, बेसिक फर्स्ट एड कसं करायचं, आपल्याला लोकांना इव्हॅक्युएट कसं करायचं. बेसिक गोष्टी जर आपण आपल्या भारतीयांना सांगितल्या, म्हणजे म्हणतात ना, एखादी गोष्ट आपल्या डोक्यात जे आपण फीड करतो, का तर मेन जर कधी प्रॉब्लेम झाला, कंटिजन्सी झाली, तर माणूस घाबरणार नाही, पॅनिक होणार नाही. त्याला माहिती आहे की आपण अशी गोष्ट प्रॅक्टिस केलेली, आणि ह्या प्रॅक्टिसमध्येच जे आपण केलंय ते आपण रिअल लाईफमध्ये करायचं. मी बोलले ही गोष्ट, ही ऐकायला सोपी असेल, पण हो, जेव्हा ही ॲक्च्युली एअर स्ट्राईक्स होतात, खूप आवाज असतो, खूप पॅनिक होते, लोक घाबरतात. ते होऊ नये म्हणून ही मॉकड्रिल, आणि जी 7 मेला आपल्या पूर्ण इंडियाभर 244 डिस्ट्रिक्ट्समध्ये झाली, हे नीड ऑफ द आवर होतं. काही होईल न होईल ही दुसरी गोष्ट, पण प्रिपेअर्ड राहणं बरोबर हे इम्पॉर्टंट होतं. अत्यंत अचूक पद्धतीने ऑपरेशन सिंदूर घडलं. यात तंत्रज्ञानाची भूमिका कशी महत्वाची ठरली? जे मिसाईल्स वापरले गेले त्यांना स्कॅल्प्स मिसाईल्स म्हणतात. स्कॅल्प्स
ते स्टेट ऑफ द आर्ट मिसाईल्स आहे. ते प्रिसिशन हाय व्हॅल्यू टार्गेटला ते लॉंग रेंजपर्यंत जाऊन डिस्ट्रॉय करू शकतात. अच्छा. आपण बघितलं असेल जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर फोटोग्राफ्स दाखवले 9 लोकेशन्सचे. आणि एक भावलपूर म्हणून लोकेशन आहे, तुम्ही बघाल तर ती लाहोरच्या मागच्या साईडला लोकेशन आहे. पहिली गोष्ट इथून हे कळतं की इंडिया क्लिअर होतं की आम्हाला निष्पाप पाकिस्तानींना मारायचं नाहीये ना आम्हाला त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सला त्रास द्यायचा आहे. तो मुद्दाच नव्हता. मुद्दा होता की जे 9 लोकेशन आहे जिथे टेररिस्टची ट्रेनिंग होते, आय वुड से टेररिस्टची ब्रीडिंग होते, जिथे टेररिस्टचे लॉन्च पॅड्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायचं होतं. आणि हे जे मिसाईल्स आहेत जसं मी म्हटलं ते एवढे स्टेट ऑफ दी आर्ट आहेत की ते प्रिसिशन एवढा असतो की तुम्हाला पिन पॉईंट टार्गेट, फॉर एक्झाम्पल जर ही एक बिल्डिंग आहे किंवा ग्रुप ऑफ बिल्डिंग आहेत त्यांना टार्गेट करायचं तर ते त्यालाच फक्त टार्गेट करणार. ही बॉम्बिंग नाही आहे जी लार्जर एरियाला होते. हा प्रिसिशनने डिस्ट्रॉय केलेला आहे आणि त्याच गोष्टी डिस्ट्रॉय केल्या ज्या करायच्या होत्या. इनफॅक्ट मला हेही वाटतं कुठेतरी की पाकिस्तानाची जी एअर डिफेन्स होती, म्हणजे आपण म्हणतो कधी कधी की लोक ज्या डिस्कशनमध्ये असतात की आपल्या इतपत पाकिस्तानची नाही इकॉनॉमी आहे ना त्यांची डेव्हलपमेंट आहे, तर आपल्याला किती इझिली हे दिसून आलं आहे की त्यांची एअर डिफेन्स, त्यांचे रडार्स पण काम केले नाहीत किंवा त्यांचे रडार्सही नव्हते डिटेक्ट करायला जेव्हा हे सगळं होत होतं. आणि ज्या 23 मिनिटात हे पूर्ण मिशन सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं आणि आर्म फोर्सेस आणि इवन इंडियन गव्हर्नमेंटने हे क्लिअरली बोलले आहे की कुठेही कोलॅटरल डॅमेज नाही झाला. म्हणजे सिव्हिलियन, पाकिस्तानी सिव्हिलियन्स ना पाकिस्तानी मिलिटरी इन्स्टॉलेशनला काही हार्म झाला. फक्त जे टेररिस्ट कॅम्प्स होते त्यांना उडवलं गेलं. आत्ताच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भारताने सर्वसामान्य नागरिकांना किंवा लष्करी तळ यांच्यावर कारवाई केली नाही तर दहशतवादी तळांवर कारवाई केली. तर यातून भारताची कोणती मूल्य, कोणत्या व्हॅल्यूज आहेत असं तुम्हाला जाणवतं? सगळ्यात पहिलं तर की आपण एक पीस लव्हिंग कंट्री आहोत. आपल्याला पीस हवं आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघाल 1990s पासून जेव्हा टेररिझम फंड झालं JNKमध्ये, भारताचा स्टँड मला पर्सनली वाटतं त्यावेळेला एवढा स्ट्रॉंग नव्हता. आपण नेहमीच पीस वगैरे म्हणत जायचो. इवन जेव्हा 93,000 सोल्जर्स, इफ आय कॅन से दिस, सरेंडर झाले 1971मध्ये, तेव्हा किती एक डिप्लोमॅटिकली हाय स्टँडवर होतो आपण POK पण परत घेतलं असतं. जेव्हा आपल्याकडे एवढे त्यांचे प्रिझनर ऑफ वॉर होते, तोही स्टेप त्यावेळेला घेतली नाही गेली. तर मला असं वाटतं की आजचा जो भारत आहे तो एक बोलतात नया इंडिया आहे, एक नवा भारत आहे. आपण लोकांवर अटॅक करायला जात नाही, पण आपण डिफेन्सिव्हही जात नाही. जर तुम्ही आमच्या निष्पाप लोकांना त्रास दिला, जर तुम्ही टेररिझमना फंड केलं, तुम्ही टेररिझम कंटिन्यू केला आमच्या इंडियामध्ये, तर आम्ही ह्याचं प्रत्युत्तर देणार. आणि फक्त देणार नाही तर आय थिंक हे 10 टाइम्स देणार. आपण बघितलं JNKमध्ये जेव्हा 2019मध्ये आर्टिकल 370 निघाला, त्यातून खूप डेव्हलपमेंट झाली JNKची. टुरिझम वाढलं, केवढे टुरिस्ट ऑल ओव्हर इंडियाचे तिकडे गेले. म्हणजे आपण आपली इकॉनॉमी, आपली लोकांना एम्पावर करतोय. इंडिया टॉप 5 इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड आहे, आता अजून वर चाललंय. तर आपलं बिलीफ आहे की आम्ही डेव्हलपिंग नेशनपासून डेव्हलप नेशन बनणार. आपल्याला सुपर पॉवर बनायचं आहे. आपला फक्त उद्देश कुठल्या देशाबरोबर जाऊन लढाई करायचा आणि स्वतःचं नुकसान करायचं नाही आहे. तर पॅरलली आम्ही आमची डेव्हलपमेंटही ठेवणार अँड ॲट द सेम टाईम जर काही चुकीचं होत असेल तर त्याला व्हेरी स्ट्रॉंगली प्रत्युत्तर देणार. एखाद्याच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असतं, पण असं असतानाही आपली कृती अगदी संयत ठेवणं किंवा कंट्रोल्ड ॲक्शन ठेवणं हे खरं तर कठीण काम असतं. आणि हे काम भारताने केलंय, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आय थिंक हे स्ट्रॅटेजिक लेवलला आपण ॲक्च्युली आपल्या गव्हर्नमेंटला खूप कमेंट केलं पाहिजे. दे हॅव डन अ फंटॅस्टिक जॉब. जे डिसिजन्स क्विकली घेतले गेले, विचार करा 15 दिवसात, 22 एप्रिल ते 7 मे, without again harming the local people of Pakistan or पाकिस्तानी मिलिटरी. त्यांच्या लष्करालाही नाही त्रास दिला, कशालाही नाही त्रास दिला. जसं आपण कंट्रोल्ड ॲक्शन्सबद्दल बोललो, ज्या 9 साईट्स आहेत जिथे स्ट्राईक केले गेले आणि ज्या साईट्सवर मल्टिपल टेररिस्ट, आय वुड से टेररिस्ट ट्रेनिंग, ब्रीडिंग, ह्या सगळ्या लोकेशन्स होतं, त्याच्यावर प्रिसाइसली स्ट्राईक केल्या गेलं.
आता भावलपूर जे आहे, आपण जर मॅपवर बघू तर ते एक्झॅक्टली लाहोरच्या मागच्या साईडला आहे. म्हणजे जे आपण म्हणतो कंट्रोल्ड ॲक्शन, आपण किती क्लिअर मेसेज दिलेला की आम्ही लाहोरपर्यंत पण इझिली पोचू शकतो. लाहोर सोडा, आम्ही त्याच्या मागे जाऊन तुमच्या ॲक्च्युअल टेररिस्ट कॅम्प्सवर पूर्ण स्ट्राईक केली. आणि ह्या सगळ्या जे टेररिस्ट कॅम्प्स होते, जे मुरिदकेला झाला, बिंबर, सियालकोट, तिकडे टेररिस्ट ट्रेन व्हायचे, जे 26/11 पण ज्यांनी दहशतवादी हल्ला केला. तर जेव्हा आपण म्हणतो की आपण एक शांतिप्रिय देश आहोत आणि आपण कंट्रोल ॲक्शन केलं, हा एक क्लिअर आणि एक खूप सुंदर इंटरनॅशनल मेसेज गेला की ही आमची केपेबिलिटी आहे, पण आम्ही आमची ही केपेबिलिटी दाखवली. ॲट द सेम टाईम आम्ही आमचे जे ॲक्शन्स होते ते कंट्रोल ठेवून फक्त ते टार्गेट्स डाऊन घेतले जे घ्यायचे होते, विदाऊट हर्टिंग एनीबडी एल्स. फक्त जे एम होतं ते कम्प्लिटली त्यांनी अचीव्ह केलं. तर स्ट्रॅटेजिक लेवलला आपण आपल्या गव्हर्नमेंटला ॲक्च्युली सपोर्ट केलं पाहिजे. लोकांची काही मतं असू, प्रत्येकाला आपलं आपलं ओपिनियन असतं, पण ज्या वेळेला मला वाटतं आपलं नेशन, भारत, आपली कंट्री येते, त्यावेळेला मला असं वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये ज्या नॅशनल सिक्युरिटीचा विषय असतो, तेव्हा जी आपली करंट गव्हर्नमेंट, जी रुलिंग पार्टी असो, ऑपोजिशन असो, जी काही मतभेद असो लोकांचे, सगळे मतभेद साईडला ठेवून वी शूड स्टँड ॲज वन इंडिया. आणि खूप सुंदर मेसेज दिला गेला पूर्ण जगाला की आम्ही टेररिझमना कधीही सपोर्ट नाही करणार आणि आम्ही या गोष्टीला गप्पही बसणार नाही. आणि तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही बघाल, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा एक मॅन्डेट असतो की टेररिझम काय डिफाईंड आहे, कोण त्यांना सपोर्ट करताय त्यांचा, आणि आपण कशा ॲक्शन्स घेतल्या पाहिजे. जसं तुम्ही म्हणलात की एक कंट्रोल्ड ॲक्शन घेतली, तर त्या मॅन्डेटच्या हिशोबानेही आपल्या कंट्रीने ॲक्शन घेतली आहे. म्हणजे वी हॅव फॉलोड एव्हरीथिंग इन लेटर अँड स्पिरिट अँड ॲट द सेम टाईम एक क्लिअर मेसेज दिला आहे, तुम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, आम्ही गप्प बसणार नाही, कारण का हा पहिल्यासारखा इंडिया नाही आहे, हा एक डेव्हलप्ड आणि एक न्यू भारत आहे. आत्ता तुम्ही जे म्हणालात की पहिल्यासारखा भारत नाही आहे, नवीन भारत आहे, आणि अशा पद्धतीचे जेव्हा ऑपरेशन्स कंडक्ट करण्याची वेळ येते तर तेव्हा त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. आणि ही सगळी जी मानसिकता असते किंवा ही सायकोलॉजी असते, तर या गोष्टी तुमच्या म्हणजे आर्मीच्या ट्रेनिंगचा एक भाग असतात का? त्याच्यामध्ये तुम्हाला तसं प्रशिक्षण दिलं जातं का? हो, मी म्हणू शकेल ह्याच्यामध्ये ना डिसिप्लिन हा खूप एक मोठा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. सेकंड की स्वतःच्या आधी आपल्या कंट्रीचा विचार करणं. एक चेटवूड क्रेडो आहे, त्या चेटवूड क्रेडोच्या हिशोबाने आय वुड से दी आर्म फोर्सेस चालतात. त्याच्यामध्ये असं दिलं आहे की माय कंट्री विल कम फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाईम. सेकंड, द मेन आय कमांड, ज्या लोकांना मी कमांड करते ते दुसरे येणार, त्यांचा कम्फर्ट, त्यांचा वेलफेअर. आणि थर्ड, थोडं टाईम आणि स्पेस असेल तर स्वतःबद्दल बघणार. ह्या चेटवूड क्रेडोने आम्ही जेव्हा ट्रेनिंगला जातो तिथपासून आमच्यामध्ये ही गोष्ट एनग्रेव्ह केली जाते की सगळ्यात पहिली आपला भारत आहे. तुमची जात, तुमची रिलिजन, ह्या सगळ्या कुठेही गोष्टी येत नाही. मी एक भारतीय आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे माझी लोकं जी मी कमांड करते, मी सेल्फलेसली लोकांसाठी करणार. आर्मीमध्ये अजूनही गोष्ट बोलली जाते, वी नेव्हर लिव्ह एनी कमरेड बिहाइंड. म्हणजे कोणालाही आम्ही मागे सोडत नाही. कुठल्याही वॉरमध्ये तुम्ही बघाल, आपण आपल्या लोकांना परत आणलंय, कुठल्याही फेजमध्ये असो, ते जिवंत असो किंवा ते मृत्युमुखी पडले असो, त्यांना परत आणलं जातं. तर ह्या सगळ्या ज्या मतलब मी म्हणेन इथोज आणि आर्मीच्या ट्रेडिशन्स किंवा आय वुड से प्रिन्सिपल्स आहेत, त्याने आर्म फोर्सेस चालतात. आणि जसं मी म्हटलं डिसिप्लिन, की हे माझं काम आहे, हे मला काम दिलेलं आहे, ते मी पुरे पार पडणार. जसं जसं मी म्हटलं की हे सगळे जे ऑपरेशन्स आहे हे सिक्रेटिव्ह असतात. स्ट्रॅटेजिक लेवलला प्लॅनिंग होते, प्लॅनिंग झाल्यानंतर प्रत्येकाला आपली कामं दिली जातात. तर माझं काम काय आहे, मी माझं काम चोख पाडणार, हा माझा टाईम आहे, हे माझं मिशन आहे, मला असं एक्झिक्यूट करायचं आहे. एक्झिक्यूट करताना जर काय मला वाटलं की मला 2 डिफरंट अप्रोचेस घ्यायचे आहेत, ते मी घेऊ शकेन, पण हा माझा ओव्हरऑल मोठा मिशन आहे, तो मी करणार. मी लेफ्ट आणि राईट जास्त विचार करणार नाही. जेव्हा आपण दिलेल्या ऑर्डर्स पाळतो आणि सरळ एका लाईनवर जातो, तेव्हा असे सगळे मिशन्स एक्झिक्यूट होतात. आणि हाय लेवल मिशन्स इवन छोट्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा, जसं हे 23 मिनिटात मिशन झालं, एक्झिक्यूट होतात. बिकॉज हे सगळं ट्रेनिंगचा भाग असतो. जेव्हा आम्ही अकॅडमीजमध्ये जाऊन ट्रेन करतो तेव्हापासूनचं ती गोष्ट असते की जसं तुम्ही इन सर्व्हिस वाढत जाता, मॅच्युअर्ड होत जाता, ती तुमच्यामध्ये इनग्रेव्ह होत चालले.
मॅम, हे मिशन झाल्यापासून किंवा ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून समाज माध्यमांवर खूप लोक खूप गोष्टी पोस्ट करत आहेत आणि लोकांचा जो त्याच्यावरचा रिस्पॉन्स आहे किंवा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत तर त्या खूप भावपूर्ण आहेत, जोशपूर्ण अशा आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते किंवा त्यांचं वागणं कसं असलं पाहिजे? मी पण हे खूप सोशल मीडिया पेजेसवर बघते. खूप चांगली गोष्ट आहे की एक वेळ होती जेव्हा लोकांनी आर्म फोर्सेसनाही क्वेश्चन केलेलं की ही गोष्ट झाली की नाही, असे तुम्ही स्ट्राईक केले की नाही. आणि आज आपण बघतोय की ऑपरेशन सिंदूरचा एवढा मोठा सक्सेस, तर खूप सर्वसामान्य नागरिकाला कसं एक विश्वास आलेला आहे. बिकॉज आजकाल आपण बघतो की प्रत्येक गोष्टीची जी काय म्हणतात ऑथेंटिसिटी किंवा प्रत्येक गोष्टीचं जे झाली आहे की नाही हे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं. तर पहिली गोष्ट तर ही खूप चांगली गोष्ट आहे. लोकांना भरोसा झाला आहे, एक जोश म्हणतात ना की जर आपल्यावर काही चुकीचं झालं तर आपली गव्हर्नमेंट आपला साथ सोडत नाहीये, आपली गव्हर्नमेंट आपल्याबरोबर उभी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं होताना ॲट द सेम टाइम काय होतं की खूप साऱ्या फेक न्यूज पण येतात. फेक न्यूज येतात, चुकीची इन्फॉर्मेशन होते. तर कधी कधी असं होतं की आपण भावूक होऊन चुकीची इन्फॉर्मेशन शेअर करतो. इंटेंट नसतो लोकांचा त्याच्या मागे, पण चुकीचं होऊन जातं. तर अशा वेळेला लोकांनी थोडंसं जागरूक राहावं आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठल्या माध्यमातून आली आहे, आपल्या ऑफिशियल गव्हर्नमेंट हँडल्सकडून आली आहे का, मिलिटरीकडून आली आहे का, तशी इन्फॉर्मेशनच शेअर करावी. जर आपल्याला वाटतं की कुठे आर्मीचे ट्रक चालले आहेत, काही मुवमेंट आहेत, तर त्या मुवमेंट आपण खुशी ना पेट्रिऑटिझम अंगात जे आपल्या येतं ते आपण त्याचे फोटोज वगैरे काढतो, तर ते ह्या वेळेला नाही करू. आपण आपला सपोर्ट कसा देऊ शकतो ह्या 2-4 गोष्टी करून देऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे आपण मॉक ड्रिलबद्दल बोललो की सिच्युएशन एका युद्धाची नाही आहे, युद्ध होत नाही आहे, पण आपल्याला तयार राहणं महत्त्वाचं आहे. ॲट द सेम टाईम मेंटली लोकांनी हे प्रिपेअर केलं पाहिजे की काही झालं तर आम्ही रेडी आहोत. रेडी. आर्म फोर्सेसना हे नको आहे की तुम्ही बॉर्डर्सवर येऊन त्यांना मदत करा, नाही. माझ्या कपॅसिटीमध्ये आहे की स्वतःला मी कशी वाचवू शकते, स्वतःला मी फर्स्ट एड देऊ शकते, माझ्या बरोबरीच्यांना कसं करू शकते, केवढा आपण सपोर्ट आर्म फोर्सेसला करू शकतो. आर्म फोर्सेस आता आपण बघितलं की बऱ्याच लोकांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या, लोक परत गेली. तर छोटी गोष्ट आपण काय करू शकतो, जर कुणाला सीट नसेल मिळाली ट्रेनमध्ये तर जो आपला ऑफिसर जवान बाथरूमकडे कधी कधी उभा राहून पूर्ण ट्रॅव्हल करतो. मी हे नाही म्हणत तुमची सीट द्या, पण आपण त्यांना थोडी मदत करू शकतो, 2-4 तास आपल्याबरोबर बसवू शकतो, त्यांना काही मदत ऑफर करू शकतो, त्यांना जर बसच्या लाईनमध्ये त्यांना पुढे करू शकतो, इवन इन द लाईन ऑफ एअरपोर्ट त्यांना तत्कालमध्ये पटकन तिकीट्स देऊ शकतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी प्रत्येक नागरिकाने केल्या, आय थिंक आर्म फोर्सेस जे एकदम सेल्फलेसली बॉर्डर्सवर आपल्या प्राणाची आहुती देतात ते अजून खुशी खुशी देतील, जेव्हा वाटेल त्यांना की भारत सरकार बरोबर भारताचे नागरिकही आमच्या बरोबर आहेत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही, कारण आपल्याला काय करता येऊ शकतं हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात असतो आणि ह्या छोट्याशा कृतीतून सुद्धा ती एक कृतज्ञता आणि तो पाठिंबा दाखवता येऊ शकतो. मॅम, भारताविषयी नेहमी आपण म्हणतो की शांतताप्रिय असं राष्ट्र आहे, तर असं हे राष्ट्र असताना सुद्धा ऑपरेशन सिंदूर भारताने केलं आणि याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पडसाद उमटले किंवा तिथून काय प्रतिक्रिया आल्या? जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर बघतो ना, कुठल्याही देशाला हे हवं नसतं की दहशतवादी असावे, दहशतवाद्यांनी त्यांच्या देशात येऊन निष्पाप लोकांना मारावं. तर प्रत्येक कंट्रीचा स्टँड अँटी टेररिझमसाठी सेम आहे. पण आपण बघितलं 1-2 असे राष्ट्र आहेत जे पाकिस्तानला सपोर्ट करतात, हे माहीत असून सुद्धा की मॅक्सिमम कंट्रीमध्ये ज्या टेररिझम आहे इट इज फंडेड बाय धिस नेशन. पण मला पर्सनली वाटतं की हा एक भाग आपण जसा साईडला सोडला की 1-2 असे राष्ट्र आहेत ते त्यांना सपोर्ट करतात, मेजर चंक आपल्या जेवढ्याही कंट्रीज आहेत, मेजर सुपर पॉवर्स इंडियाला बॅक करतायत. इंडियाला बॅक करता करताही इंडियाचाही आजकाल एवढा मोठा स्टँड आहे की पहिल्यासारखी गोष्ट राहिली नाही जेव्हा आपण प्रत्येकाकडे जाऊन मदत मागतो. आपण आता सेल्फ सफिशियंट आहोत आणि त्यामुळे आपण ज्या सेल्फ सफिशियंट आणि आपला पॉलिटिकल आणि डिप्लोमॅटिक स्टँड एवढा जास्त आहे, तर जो सपोर्ट आहे तो मिळतोय आपल्याला. एवढी आपण अवलंबून नाही आहोत जेवढे पहिले होतो. तर माझा बोलायचा इकडे मुद्दा हा आहे की भलेही सपोर्ट मिळू दे किंवा नको मिळू दे, इंडियाचा स्टँड अँटी टेररिझमवर सेम राहणार आहे. दहशतवादी हल्ले झाले ती प्रत्युत्तर मिळणार आणि मॅक्सिमम सुपर पॉवर ज्या इंडियाला बॅक करतात आहेत
स्ट्रॉंगली असो का माइल्डली असो किंवा असं थर्ड पर्सनसुद्धा असो, आपल्याला तेवढंच पुरेसं आहे. बिकॉज आपण कुठेही रॉंग नाही. जसं मी म्हटलं, UNSCच्या हिशोबाने आपण त्याच मॅन्डेटमध्ये उत्तरं दिली आहेत. तर वी आर नो वेअर रॉंग. फक्त बॅकिंग आहे वेल अँड गुड. नसेल सुद्धा आजकाल आय फील बॅकिंग वेल अँड गुड बिकॉज वी आर व्हेरी मच सेल्फ सफिशियंट. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला काय संदेश दिलाय असं वाटतं? अच्छा, खरं सांगायचं तर ह्या माध्यमातून क्लिअर मेसेज झाला, जर तुम्ही आम्हाला आमच्या निष्पाप लोकांना त्रास देणार, आम्ही गप्प बसणार नाही. जसं मी म्हटलं, वी आर नॉट अ अग्रेसिव्ह कंट्री. आपण अटॅकिंग मोडमध्ये कधी नव्हतो. आधी आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये राहायचो. पण ह्या वेळेला आपण आहोत एका डिटरमाइंड स्टेजवर, की जसं मी म्हटलं, माझं प्रोग्रेस होत राहणार आणि अशा गोष्टींना आम्ही मुतोड जबाब देणार. आपले पंतप्रधानही बोलले की टेररिझमसाठी म्हणा आपण ही गोष्ट बक्षणार नाही आहोत. आपण ह्या गोष्टीच्या अगेन्स्ट नेहमी उभे राहणार. आणि जे ऑपरेशन सिंदूर 15 दिवसात एवढं मस्त आय वुड से एक्झिक्यूट केलं, एवढं सुंदर रीतीने एक्झिक्यूट केलं, हा एक क्लिअर मेसेज गेला आहे की आपण कुठल्या गोष्टीसाठी वेट करत नाही आहोत. नंबर 1, टाईम हा खूप क्रुशियल होता. 15 दिवस एका कंट्रीवर 9 लोकेशन्सवर आपल्याला जर स्ट्राईक्स करायचे आहेत विथ सच प्रिसिशन की कोणाला फक्त जो एम आहे तो हासिल झाला पाहिजे, कोणालाही कोलॅटरल नाही डॅमेज झाला पाहिजे. तर तुम्ही विचार करा, डिसिजन मेकिंग. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमची प्रेपरेशन. तुमची आर्म फोर्सेस, तुमचे सिक्युरिटी एजन्सीज एवढ्या स्ट्रॉंग आहेत की विदिन नो टाईम तुम्ही हे एक्झिक्यूट केलं. म्हणजे हे दाखवतं की भारत डेव्हलपिंगवरून डेव्हलप नेशनवर चाललाय. आणि थर्ड थिंग दॅट वी हॅव व्हेरी स्ट्रॉंग लीडर्स अँड व्हेरी स्ट्रॉंग पीपल. ह्या वेळेला सगळ्यात बेस्ट पार्ट काय झाला माहिती आहे? वी हॅड पीपल फ्रॉम दी ऑपोजिशन ऑल्सो सेइंग की ही गोष्ट बरोबर झाली. तर इंडिया इज युनायटेड ॲज वन. जे बाकीच्या लोकांना वाटतं की यू कॅन इझिली ब्रेक इंडिया फ्रॉम इनसाइड, अशा गोष्टींवर जेव्हा भारताचा काय म्हणतात प्रश्न येतो तेव्हा इंडिया इज वन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर आयडिओलॉजीज, व्हॉट एव्हर डिफरन्सेस वी कॅन हॅव इन द कंट्री. मॅम, तुम्ही वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्यात. आमच्यासाठी एवढा वेळ दिलात. खूप मनापासून आभार आहेत तुमचे. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील हिने. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर यांच्यासह मी अंजली आता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.